आता आपल्या इकडे जवळजवळ 4 संघटना झालेल्या आहेत। या चारही संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात खेळाडू निर्माण होऊन जे जे संघ जशा जशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करून खेळतात, चांगली गोष्ट आहे। परंतु आपण नुसती संघटना काढून चालणार नाही, तर त्या संघटनेला बल देण्याचं काम देखील जसं आपण सांगितलं की कुंदन पाटील साहेबांनी 2008 साली या भिवंडी तालुक्यात 40+ संघटना आणल्यानंतर मला वाटते बऱ्याचशा खेळाडूंना एक गाव एक संघ असं त्यांची संकल्पना होती, परंतु बरेचसे खेळाडू गावातले वंचित राहत होते, म्हणून आपण नवीन 40+ संघटना निर्माण केली। त्याच्यानंतर तिसरी संघटना झाली, चौथी संघटना झाली आणि या संघटनेच्या माध्यमातून सर्व मुलांना खेळायला भेटलं, जे वरिष्ठ असतील त्यांना खेळायला मिळालं। परंतु आपल्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात किंवा छाप आहे, ती आपल्या भगिनी असतात। म्हणून ह्या 40+ संघटनेला किंवा इतरही देखील कबड्डी देखील आपला असला तरी महिला भगिनी आपल्या पाठीमागे असलाय तर ती स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या पार पाडते। आता बघितलं तर इथे क्रिकेटची पंढरी, कबड्डीची पंढरी म्हणून ह्या गावाला संबोधलं जातं ना। खरोखरच इथे नाव ठेवण्यासारखं काही या आमच्या नवीन 40+ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा इथल्या स्थानिक जे खेळाडू आहेत वीर तानाजी दापोडेच्या, एकही असं बोलता येणार नाही की ही स्पर्धा खराब असेल, कारण इथे खेळण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतात। म्हणून तुम्हाला देखील तुमचे देखील खूप खूप आभार।